कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात रविवार दिनांक 8 जून रोजी मध्यरात्री सुमारे 1 वाजेच्या सुमारास 20 ते 30 समाजकंटकांनी धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड व दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार एका ठिकाणी मावा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर संबंधित टोळक्याने परिसरात हैदोस घातल्याची चर्चा आहे. संतप्त झालेल्या समाजकंटकांनी हातात तलवारी, दांडे व दगड घेऊन धारणगाव रोड परिसरात उभ्या असलेल्या सुमारे 8 ते 9 वाहनांची तोडफोड केली. तसेच काही घरांवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मोठा गोंधळ आणि आरडाओरडा सुरू झाल्याने अनेक नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस येण्यापूर्वीच संबंधित समाजकंटक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान शहरात खुलेआम तलवारीसह फिरणाऱ्या समाजकंटकांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी शहरात येतात कुठून, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या तोडफोड व दगडफेकीमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झाले नसून मावा देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वागडकर, कोपरगाव. गाडी वगैरे फोडलेली त्यांनी, काचा वगैरे फोडलेले आहे आमच्यावाल्या. दगड वगैरे फेक केलेले, भट्टीवरचे सगळे दगड उचलून गाडीला, आमच्या मोटरसायकलीला पण लागलेले. आमचे बाबाच बाहेर झोपलेले होते, बाबांना पण लागलेले. गेलेलो होतो पण इकडे ना आवाज आला म्हणून आम्ही सगळेजण उठलो. उठल्यानंतर एडा बाहेर आलो तर 20 पोरं आहे ना डायरेक्ट दगडफेक करत होते. त्याच्यानंतर इकडे आमच्याला बांबू बांधलेला होता, त्यांनी तो पाडला. काही जण तिकडे पळून गेले, त्यांच्या हातात तलवारी होत्या. त्याच्यानंतर परत टायमाने अर्ध्या तास 10-15 मिनिटांनी तिकडे गेले ते, पण तिकडून अजून 30-40 पोरं आले. 30-40 पोरं आल्यानंतर थोडे पुढे गेले, तिकडं गाड्या फोडल्या त्यांनी. परत इकडं कल्ला केला, आवाज द्यायचे. परत पुढे येऊन अजून 2-4 गाड्या फोडल्या. बस.